आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर बीड, परभणी, हिंगोलीतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। मराठवाड्यात महापुरामुळे संकट असतानाच आता राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विविध भागांमध्ये पावसाची वाढ अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर सोलापुरात मध्यम पाऊस अपेक्षित आहे। तर उद्या 28 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। मुंबई, ठाणे, पालघरमध्येही 28 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यात महापुरामुळे संकट असतानाच आता या ठिकाणी राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज, तर बीड, परभणी, हिंगोलीतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच मराठवाड्यात महापुरामुळे आधीच आसमानी संकट कोसळलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात आज आणि उद्या देखील पावसाचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला पाहायला मिळतोय। खरं तर आत्ताच कुठेतरी पाऊस मराठवाड्यामधला शांत झालेला होता आणि पूर परिस्थितीवर जे मार्ग काढणं काम जे सुरू आहे सरकारकडनं ते सुरू आहे। अनेक केंद्राकडनं देखील मदतीची जी अपेक्षा आहे ती केलेली आहे, मागणी केलेली आहे। मात्र असं असताना पाऊस पुन्हा एकदा जर आजपासून सुरू झाला तर परिस्थिती आणखी कठीण होण्याची चिन्ह आहेत। शेतकऱ्यांना जी पिकं काढलेली आहे ती देखील व्यवस्थित ठेवण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर आज आणि उद्यामध्ये सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे बीड, परभणी, हिंगोलीतही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय आणि मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगण्यात आलंय। आणि ही जी परिस्थिती आहे ही खरं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळतोय। हा ओडिशापर्यंतचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याचाच फटका जो आहे तो राज्याला बसलेला पाहायला मिळतोय। खरं तर परतीचा पाऊस अजूनही गेलेला नाही असं हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। त्याचं कारण 30 तारखेपर्यंत परतीचा पाऊस सुरू होत नाही असं राज्यामध्ये अशा पद्धतीची माहिती शास्त्रज्ञ देत आहेत, हवामान शास्त्रज्ञ। मात्र असं असलं तरी राजस्थानमधनं या पावसाने परत जाण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे राज्यात अद्यापही परतीचा पाऊस नसला तरी राजस्थानमधनं मात्र पावसाने काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याची माहिती मिळते। आता जर बघितलं तर मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल या सगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आणि आता देखील संपूर्ण मुंबईमध्ये अंधार दाटलेला पाहायला मिळतो, दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काही तासात हा पाऊस कसा पडतोय यावर आजच्या दिवसभराचं गणित अवलंबून आहे। खरं तर नवरात्र उत्सव सुरू आहे, रात्री गरबा, आज शनिवार आहे त्यातच, त्यामुळे रास गरबे जे आहेत ते रंगलेले पाहायला मिळतात। मात्र जर पाऊस असाच पडला तर यावर देखील कुठेतरी नागरिक जे आहेत ते पाठ फिरवतील असं चित्र देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आजच्या पावसाची स्थिती काय असेल यावर आपण दिवसभर लक्ष ठेवून राहणारच आहोत। नीलम, मात्र आत्ता पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते मुंबई। जी नक्कीच भाग्यश्री, आपण पाहिलं तर आता राज्य सरकार, प्रशासन हे सतर्क पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मदतीसाठी आता धावून आलेलं पाहायला मिळत आहे। मदत जाहीर करण्यात आलेली आहे नुकसानग्रस्त भागामध्ये। मराठवाड्यात महापूर आलेला आहे, संकट ओढावलेलं आहे आणि अशात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी शाळा, महाविद्यालयांसुद्धा या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नक्कीच नीलम, खरं तर आजपासूनच पूरग्रस्त भागात 10 किलो तांदूळ असतील, 10 किलो गहू असतील असं सरकारकडनं वाटप करण्यात येणार आहे। आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांचा माढा दौरा देखील आज होणार आहे। सीना नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। याचबरोबर राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांचा देखील माढा दौरा आहे।
सीना नदीच्या महापुरात पुन्हा एकदा बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ते दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र हा दिलासा पुरेसा नाहीये. याचं कारण नुकसानच इतकं मोठं झालेलं आहे. हेक्टरच्या हेक्टर जमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे. गायी म्हशी पाण्याखाली वाहून गेलेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या अश्रूंचे बांध पुसणं देखील आता कठीण झालेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. यामुळे शेतकरी अधिकच धास्तावलेला पाहायला मिळतो. आधीच नुकसान झालंय आणि त्यात आणखीन पाऊस किती नुकसान करणार आहे याकडे त्यांचे डोळे लागलेले पाहायला मिळतात. आणि या सगळ्या परिस्थितीवर कसा मार्ग काढायचा यासाठी प्रशासन देखील अलर्ट झालंय. मात्र कशा पद्धतीने पाऊस आज आणि उद्यामध्ये पडतोय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी नीलम. जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.